नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली भूमी आणि डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची भेट होणार आहे आणि भूमी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना सांगणार आहे की आकाशची तब्येत बिघडलेली आहे. आकाशची सर्जरी होणं गरजेचं आहे कारण त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि त्याचबरोबर त्याची कोणतीही चूक नाही आहे कारण आमच्या गाडीचे ब्रेक फेल झालेले होते आणि त्यामुळं हा एवढा मोठा प्रसंग ओढवलेला आहे. हे भूमी स्वतःहून डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना सांगणार आहे. त्याचबरोबर भूमी हे सत्य त्यांच्यासमोर आणणार आहे आणि डॉक्टर संकर्षण यांचा जो झालेला गैरसमज आहे तो दूर करत भूमी आणि आकाश हे कसे एकत्र येतील, आकाश कसा बरा होईल आणि रागिणीने आता पुढे आणखी काही कारस्थानं केलेली आहेत. तिने पुढे मोठा डाव रचलेला आहे तो म्हणजे डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचा जो रिलेटिव्ह आहे तुषार रानडे याची मदत घ्यायची ठरवलेली आहे कारण तोही एक फ्रॉड माणूस आहे आणि रागिणीला बरोबर अशीच माणसं समोर हवी असतात आणि ती माणसं तिच्या समोर येणार आहेत आणि तशा माणसांची मदत घेऊन रागिणी आता पुन्हा कांड सुरू करणार आहे. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. त्याचबरोबर इकडे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भूमी ही डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या घरामध्ये आलेली आहे आणि जेव्हा भूमी घरात येते तेव्हा ती पाहत असते घरामध्ये खूप शांतता असते, कोणीही तिथं नसतं आणि त्याचवेळी भूमीचं लक्ष जातं ते म्हणजे भिंतीवर लावलेल्या फोटोकडे. जेव्हा भूमी तो भिंतीवरचा फोटो पाहते आणि तिला धक्का बसतो की हे सगळं कसं शक्य आहे. भिंतीवरचा तो फोटो पाहिल्यानंतर भूमी जी आहे ती त्या फोटोकडे पाहत राहते आणि तिला आठवतं ते म्हणजे जे घडलेलं असतं ते. ज्यावेळेस भूमी आणि आकाशच्या गाडीचा अपघात झालेला असतो, भूमी आकाशला उठवत असते, जागं करण्याचा प्रयत्न करत असते. आकाश बेशुद्ध असतो आणि भूमी जेव्हा आकाशकडे तिथे पाहत असते तेव्हा एक व्यक्ती आलेली असते आणि ती म्हणत असते की हो तुमच्यापेक्षा त्यांची बायको गेलेली आहे, ती जिवंत राहिलेली नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र भूमी आहे ती पाहत असते आणि ती जी लेडीज असते तिला उचलून तिचा नवरा तिथून घेऊन चाललेला असतो आणि भूमीने तिचा चेहरा पाहिलेला असतो. तेव्हा मात्र भूमीला धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर भूमीला ती गोष्ट आठवते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र भूमी त्या फोटोकडे पाहत राहते आणि तिला सर्व गोष्टी आठवलेल्या असतात. नक्की काय झालेलं आहे, कशामुळं हे सगळं घडलेलं आहे हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि डॉक्टर संकर्षण हा जिना उतरून खाली येत असतो. भूमी त्या फोटोकडे पाहत असते आणि भूमी त्या फोटोकडे पाहताच तेव्हा तो संकर्षण जो आहे तो पाठीमागून येऊन उभा राहतो आणि भूमी जेव्हा त्या फोटोकडे पाहते ही गोष्ट लक्षात आल्यावर डॉक्टर सांगू लागतो की हे बघा ही माझी बायको आहे. आणि हे ऐकल्यानंतर भूमीला धक्का बसलेला असतो आणि डॉक्टरने भूमीचा चेहरा पाहताच भूमीलाही कळलेलं असतं, त्यालाही कळलेलं असतं की ह्यांचीच ती गाडी होती जी माझ्यासमोर होती आणि यांच्याच गाडीने माझ्या गाडीला ठोकलेलं होतं. ही गोष्ट डॉक्टर संकर्षणला आठवत असते. म्हणजे आकाशला जेव्हा ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जात असतात तेव्हा भूमी तिथे बाळाला घेऊन उभी असते आणि हा जो असतो डॉक्टर संकर्षण याची बायको त्या अपघातामध्ये गेलेली असते आणि त्या अपघातामध्ये एवढी मोठी गोष्ट घडलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी झालेल्या असतात तेव्हा मात्र भूमीलाही धक्का बसलेला आहे. या सगळ्या गोष्टींमुळं भूमी मात्र खूपच अगदी कासावीस झालेली आहे कारण ही गोष्ट जी घडलेली असते ती अशा पद्धतीने घडलेली असते याचा विचारही भूमीने केलेला नव्हता आणि या सगळ्या गोष्टी अशा काहीतरी पुढे येतील या सगळ्या गोष्टींची भूमीला अजिबात कल्पना नव्हती. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा संकर्षण तिथे अगदी कासावीस झालेलं असतो तिथे लोक पोलीस संकर्षणला सावध करत असतात. या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र संकर्षण जो आहे तो पाहतच राहतो आणि संकर्षणला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण त्याची बायको ही त्याला सोडून गेलेली असते. कारण त्यांची काहीच चूक नव्हती, कारण चूक तर आकाशचीही नव्हती. आकाशही निघालेला होता पण आकाशच्या गाडीचा जो अपघात झालेला होता त्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं आता डॉक्टर संकर्षण तिथं आलेला असतो आणि तो बोलायला सुरुवात करतो, तुम्ही इथे का आलेला आहात,
काय आलेला आहात तुम्ही? काय चूक होती? तुम्हाला काय कळणार आहे? माझी बायको मला सोडून गेलेली आहे. तुम्हाला काय माहिती ते दुःख? जेव्हा आपलं माणूस सोडून जातं तेव्हा त्याची काय अवस्था झालेली असते याचा तुम्ही विचारही करू शकत नाही, असं म्हणत डॉक्टर संकर्षण बोलत असतो. भूमी बोलायचा प्रयत्न करत असते. माझं ऐकून तरी घ्या एकदा. अहो, ज्याच्याकडून हे घडलेलं आहे असं तुम्हाला वाटत आहे त्याची याच्यामध्ये काहीही चूक नाहीये, असं भूमी सांगण्याचा प्रयत्न करत असते. परंतु डॉक्टर मात्र ऐकायला तयार नसतात. ते म्हणत असतात की तुम्हाला काय माहिती, जवळचा माणूस जेव्हा निघून जातं तेव्हा काय दुःख होतं याची तुम्हाला काय जाणीव आहे. पण भूमीच्या आयुष्यात जी उलथापालथ झालेली आहे त्याबद्दल डॉक्टर संकर्षणला तर कुठं माहिती आहे, कारण भूमी लहान असताना जेव्हा तिची आई तिला सोडून गेलेली आहे ते दुःख भूमी अजूनही पचवत आहे. लग्नानंतर आकाशच्या बाबतीत झालेल्या त्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी आता भूमीला आठवत असतात. परंतु डॉक्टर संकर्षण हे मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसतात. त्यांना त्यांचं दुःख मोठं आहे आणि ऑब्व्हियसली त्यांची बायको त्यांना सोडून गेलेली आहे. आज त्यांचं घर रिकामं झालेलं आहे. त्यांच्या घरामध्ये अगदी स्मशान शांतता पसरलेली आहे आणि डॉक्टर मात्र पाहत असतात. ते रडत असतात. ते म्हणत असतात की माझी बायको, मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलेलं होतं, जिच्यासाठी माझा जीव हा मी देऊ शकत होतो, अशी बायको मला सोडून गेली. अचानक आमचा भरला संसार मोडलेला आहे. माझ्या या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी तिचा सहवास मला जाणवत आहे आणि हे सगळं घडत आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे. कारण रस्त्यावरती आपण कितीच्या स्पीडने गाडी चालवतो, आपण काय करतो या कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कल्पना नाही आहे. कारण हे सगळं तुमच्यामुळे झाले आणि आत्ता तुम्ही याच्यासाठी आलेला आहात की मी तुम्हाला वाचवलं पाहिजे. नाही, ज्याने कोणी ही चूक केलेली आहे त्याला शिक्षा ही भोगावी लागणारच आहे. काहीही झालं तरीही ही शिक्षा भोगावी लागणारच आहे, असं संकर्षण बोलत असतात. इकडे संकर्षणला माहीतच नसतं की भूमी कशासाठी आलेली आहे. संकर्षणला असं वाटत असतं की भूमी या गोष्टीसाठी आलेली आहे की तुम्ही केस मागे घ्या, परंतु भूमी तरी ते आकाशचा जीव वाचावा म्हणून आलेली असते. जेव्हा भूमी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याकडे आलेली असते तेव्हा भूमीला माहिती नसतं की नक्की इथं काय झालेलं आहे. भूमी ज्या व्यक्तीला भेटायला आलेली आहे ती व्यक्ती म्हणजेच डॉक्टर संकर्षण आहे, ही गोष्टही भूमीला माहिती नसते. भूमी मात्र सहज भेटायला आलेली असते आणि इथं आल्यानंतर हा जो गोंधळ असतो तो तिच्या लक्षात आलेला असतो. म्हणजे डॉक्टर संकर्षण हे जे आहेत हे बोलत आहेत हे जरी खरं असलं तरीही भूमी म्हणत असते की एकदा माझं ऐकून घ्या. तेव्हा तो फोटोच्या समोर जातो आणि म्हणू लागतो की तुम्हाला माहिती आहे का नक्की काय झालेलं आहे. माझी बायको मला सोडून गेलेली आहे, माझा संसार मोडलेला आहे, मी तिच्यावर मनापासून प्रेम केलेलं होतं, हे तुम्हाला नाही कळणार. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा भूमी मात्र शांतपणे तिथं उभी असते. भूमीला कळतच नसतं की आता करू काय. काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या इतक्या भयानक आहेत की भूमीला उत्तर काय द्यायचं आणि त्या व्यक्तीला सावरायचं कसं हा प्रश्न पडलेला असतो. कारण इथे यश पण मरणाच्या दारात असतो आणि काहीही झालं तरी डॉक्टर संकर्षण यांनी जर त्याच्यावरती उपचार केले नाही, त्यांनी ऑपरेशन केलं नाही तर आकाशही जगणार नसतो. आता करायचं काय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. डॉक्टर संकर्षण मात्र एवढा दुःखात असतो की तो म्हणत असतो की तुम्ही निघा. एकतर तुम्ही इथं आलेला आहात त्या कशासाठी आलेला आहात, का आलेला आहात याच्याशी मला देणं घेणं नाहीये, तुम्ही निघा इथून, असं म्हणत डॉक्टर संकर्षण हा इकडे भूमीला निघायला सांगत असतो. तो रडत असतो कारण त्याच्यावरती जो दुःखाचा डोंगर असतो तो मात्र खूप भयानक असतो. या सगळ्यातून मार्ग काढतच पुढे जायचं असतं. या सगळ्या गोष्टींचा विचार चालू असतो. परंतु भूमी मात्र तिचं दुःख घेऊन तिथं आलेली असते. तिला आकाशला वाचवायचं असतं म्हणून ती तिथं आलेली असते. पण तिथं आल्यानंतर जी वेगळीच गोष्ट समोर आलेली असते त्यामुळं मात्र इकडे भूमीला धक्का बसलेला असतो आणि भूमी बाळाला घेऊन आलेली आहे. म्हणूनच संकर्षण म्हणत असतो की तुम्ही इथे बाळाला घेऊन आलेला आहात, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बाळाला आणलेलं आहे म्हणजे मी तुम्हाला सिंपती देईल, तर नाही, ते अजिबात होणार नाहीये. आणि इकडे तो इतका जोरात ओरडत असतो की क्षितिजा रडायला लागलेली असते. भूमी क्षितिजाला शांत करत असते. भूमी खरं तर क्षितिजाला यासाठी घेऊन आलेली असते की क्षितिजाच्या जीवाला धोका असतो. कारण क्षितिजाच्या जीवावर तिथं उठलेली आहे ती म्हणजे रागिनी. क्षितिजाच्या जीवाचा धोका हा भूमीला माहिती आहे म्हणून भूमी तिथे घेऊन आलेली आहे. पण संकर्षणच्या मनात आता भूमीच्या बद्दल गैरसमजच निर्माण झालेले आहे. त्याला ऐकूनच घ्यायचं नाही कारण तो त्याचं दुःख कवटाळून बसलेला आहे
आणि त्यामुळं भूमी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण तो ऐकून घ्यायलाच तयार नसतो. आणि तेव्हा मात्र भूमी मात्र म्हणत असते की नाही, आता काहीही झालं तरीही मला नीट शांतपणे या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हे सगळं भूमीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. डॉक्टर संकर्षण अधिकारी मात्र भयानक चिडलेले असतात आणि ते भूमीला म्हणत असतात की निघा तुम्ही इथून, तुम्ही नाही थांबायचे इथे, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे मला तुमच्याशी कोणताही शब्द बोलायचा नाही आहे. वॉचमनला ते बोलवतात, यांना आत कसं पाठवलेलं आहेस वॉचमन, तुला कळत नाही आहे का, असं म्हणत वॉचमनवर ओरडायला सुरुवात केलेली असते. भूमी म्हणत असते की त्यांचा काही दोष नाही आहे, मी स्वतः आलेली आहे, असं म्हणत भूमी बोलत असते. पण वॉचमनला त्याने सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता यांना बाहेर घेऊन जा इथून, मी सांगितलेलं आहे कोणालाही आत पाठवायचं नाही आहे, लक्षात येत नाही आहे का तुझ्या. आणि इकडे वॉचमन मात्र भूमीला घेऊन निघालेले असतात, भूमीला शांत करत असतात. ते म्हणत असतात, अहो मॅडम चला, तुम्हाला कळतंय का काय चाललेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी. तेव्हा भूमी म्हणत असते, अहो एकदा बोलू द्या मला त्यांच्याशी, एकदा बोलू द्या, असं भूमी म्हणत असते. पण इकडे वॉचमन मात्र ऐकायला तयार नसतो, कारण डॉक्टरने सांगितलेले आदेश आहेत ते पाळणं गरजेचं असतं. आणि डॉक्टर संकर्षण यांनी भूमीच्या तोंडावरती आता दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि इकडे वॉचमन भूमीला जा म्हणून सांगत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा रागिनी मात्र एका ठिकाणी वाट बघत बसलेली असते आणि ती म्हणत असते की खरंच ही माणसं वेळेवर येतच नाही आहेत. पुन्हा स्वतःच घड्याळ बघते आणि म्हणू लागते की बरोबर आहे, मीच जरा वेळेच्या आधी आले ना, आज कधी नव्हे ते, असं सगळं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तो दीपक तिथे येतो आणि तो दीपकला इकडे रागिनी विचारू लागते की मी तुला जी माहिती काढायला सांगितलेली होती त्याचं काय झालं, तो डॉक्टर संकर्षण अधिकारी कोण आहे, त्याची माहिती काढली का सगळी. तेव्हा मात्र रागिनीकडे तो माहिती देतो आणि म्हणतो, ही बघा, ही सगळी माहिती आहे, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्याचे रिलेटिव्स, त्याचे मित्रमैत्रीण, सगळ्या गोष्टींची माहिती आहे, त्याचं प्रोफेशन, तो डॉक्टर संकर्षण अधिकारी आहे, सगळ्यात मोठा न्यूरोसर्जन आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, म्हणजे त्या दिवशी आकाशच्या गाडीनं ज्या गाडीला ठोकलेलं होतं ती गाडी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काय, हे तर सोन्याहून पिवळं आहे. तेव्हा दीपक म्हणत असतो की आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, त्या अपघातामध्ये त्या दिवशी डॉक्टर संकर्षण अधिकारी याची बायको गेलेली आहे. त्या अपघातामध्ये एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्याच्यावरती कोसळलेला आहे आणि त्याची बायको त्या अपघातामध्ये जागेवर गेलेली आहे. इकडे वॉचमनला भूमी म्हणत असते की प्लीज एकदा ऐका ना माझं, मला एकदा जाऊ द्या ना, मला डॉक्टरांशी बोलणं खूप गरजेचं आहे. तेव्हा वॉचमन म्हणत असतात की अहो मॅडम असं काय करताय, तुम्हाला मी सांगितलं ना डॉक्टरांना नाही बोलायचं, त्यांनी सांगितलेलं आहे. भूमी पुन्हा निघालेली असते, वॉचमनला तिथे झिडकारून भूमी निघालेली असते. पण इकडे वॉचमन पुन्हा धावत येतात आणि भूमीला थांबवतात, कारण डॉक्टर किती चिडलेला आहे हे मात्र वॉचमनने पाहिलेलं असतं. पुन्हा वॉचमन भूमीला म्हणतात की चला मॅडम, तुम्ही नका येऊ, ऐका, तुम्हाला माहिती आहे ना साहेबांच्या बाबतीत काय झालेलं आहे, आणि तरीही तुम्ही जर ऐकलं नाही तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल. आता तुम्ही तुमच्या समोर सगळं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा भूमी वॉचमनला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण वॉचमन मात्र ऐकायला तयार नसतात. ते म्हणत असतात की तुम्ही जा, माझी नोकरी जाईल, आत्ताही तुम्ही असंच करत आहात, मगाशीही मी तुम्हाला तेच सांगत होतो, तुम्ही ऐकतच नाही आहे, तुम्ही जा बरं इथून, असं म्हणत भूमीला ते जायला सांगत असतात. भूमी मात्र रडत असते, ती म्हणत असते की प्लीज असं नका करू, खरंच मला जायचं आहे, एकदा भेटू द्या मला डॉक्टरांना, असं भूमी सांगत असते. परंतु इकडे तो वॉचमन मात्र ऐकायला तयार नसतो. वॉचमनचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही मी तुम्हाला आज सोडू शकत नाही. इकडे भूमीची वाट बघत अथर्व आणि मानसी बसलेले असतात, कारण डॉक्टरांनी वेळ दिलेला आहे आणि तरीही भूमीताईकडून काही मेसेज आलेला नाही. तेवढ्या डॉक्टर तिथे येतात आणि म्हणू लागतात की तुम्ही संकर्षण अधिकारी यांची भेट घेतलेली आहे का, काय झालेलं आहे, ते कधी येत आहेत, कारण मिस्टर आकाश यांची तब्येत जी आहे ती खालावत चाललेली आहे, जर लवकरात लवकर डॉक्टर आले नाहीत तरी ते आपण काहीही करू शकणार नाही, असं ते बोलत असतात. तेव्हा भूमी मात्र त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण डॉक्टर संकर्षण आल्याशिवाय काही होणार नाही. जेवढा तुम्ही वेळ कराल डॉक्टर संकर्षण यांना घेऊन यायला तेवढा धोका वाढत चाललेला आहे, असे इकडे सांगितलं जात असतं. पण भूमी एवढे प्रयत्न करत आहे, डॉक्टर संकर्षण हा यायलाच तयार नाही. इथे भूमीने किती काय काय केलेलं आहे हे मात्र कोणाला माहिती नाहीये. भूमी मात्र डॉक्टर संकर्षणला बोलवण्याचा प्रयत्न करत आहे, डॉक्टर संकर्षणची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे, पण डॉक्टर संकर्षण यांच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्यामुळं ती वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीये. या सगळ्यातून मार्ग काढणं खूप अवघड आहे हे मात्र भूमीला माहिती आहे. भूमी म्हणत असते की आई योगेश्वरी, प्लीज तू मार्ग दाखव, काहीही झालं तरीही आम्हाला मार्ग दाखव, असं म्हणत भूमी आई योगेश्वरीच्या समोर हात जोडत आहे. आकाश तुला आई मानतो ना,
प्लीज तू काहीतरी मार्ग दाखव असं भूमी म्हणत असते. आणि भूमी जेव्हा हे बोलत असते तेवढ्यातच हवालदार साहेब येतात, जे भूमीला ओळखत असतात. गायकवाड साहेबांबरोबर ते काम करत असतात. ते हवालदार साहेब तिथं आलेले असतात आणि त्यांना बघून भूमी तिथं म्हणत असते की तुम्ही खरंच बरं झालं देवासारखे धावून आलेले आहात, असं भूमीचं म्हणणं आहे. आणि भूमीला असं वाटत असतं की हवालदार साहेब आलेले आहेत. तर ती म्हणते की मला ना डॉक्टर संकर्षण यांना भेटायचं आहे, प्लीज तुम्ही आत गेलात तर तेवढा माझा निरोप द्याल का, माझी त्यांच्याशी भेट घडवाल का. तेव्हा हवालदार साहेब सांगतात की हो, मी मिस्टर गायकवाड म्हणजे गायकवाड साहेबांबरोबर या केसवरती काम करत आहे आणि त्याचबरोबर आत्ता त्या चौकशीसाठीच मी आलेलो आहे. मी आत गेलो की मी तुम्हाला सांगेन आणि मी तुमची आणि त्यांची भेट घडवून देईल. भूमी म्हणत असते मला एकदा त्यांच्याशी बोलू द्या, एकदा माझं त्यांच्याशी बोलणं झालं की मग गोष्टी क्लिअर होतील, असं भूमीचं म्हणणं असतं. आणि आता मात्र डॉक्टर संकर्षण यांच्याशी भेट होणार भूमीचे हे मात्र फिक्स झालेलं असतं. म्हणजे आई योगेश्वरीच्या कृपेने सगळं काही ते सुरळीत घडत असतं. आणि इकडे भूमी म्हणत असते की काहीही झालं तरीही मला त्यांच्याशी भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. कारण भूमी म्हणत आहे की हे बघा, आकाशची तब्येत काय आहे हे तर तुम्हाला माहिती आहे, आकाशच्या बाबतीत काय झालेलं आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर त्यांना भेटायचं आहे. तेव्हा ते हवालदार साहेब सांगतात की चालेल, मी बघतो काय होतंय ते आणि तुमची आणि त्यांची भेट घालून देण्याचा प्रयत्न करतो. असं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि भूमी ही खुश झालेली असते. फायनली भूमीला या गोष्टींबद्दल समजलेलं असतं. भूमीने आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही आणि आकाशला या सगळ्यातून वाचवायचं आहे, हे भूमीने ठरवलेलं असतं. आणि भूमी मात्र आकाशला वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न तिचे चालू असतात. आणि भूमी आकाशसाठी आकाश पाताळ एक करायला तयार झालेली आहे. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की भूमी जी आहे ती निघालेली असते आणि मग रागिनी बोलत असते. तेव्हा रागिनीला कळतं, जो दीपक असतो तो सांगत असतो की मॅडम एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगायची आहे. आणि त्याचबरोबर ती म्हणजे त्याच्यामध्ये त्या डॉक्टरची बायको आहे ना ती गेलेली आहे आणि ती डॉक्टरची बायको गेलेली आहे, त्यामुळे तो डॉक्टर दुःखी झालेला आहे. आणि मग आणखी मोबाईलमधला काही डेटा तो रागिनीला दाखवत असतो आणि सांगत असतो मॅडम हे बघा. आणि मग रागिनी त्याने दाखवलेला जो डेटा आहे तो पाहत असते आणि तो सांगत आहे की हा जो माणूस आहे तो म्हणजे तुषार रानडे हा डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचा पाहुणा आहे. डॉक्टर संकर्षण जरी इथे तो धुतल्या तांदळासारखा असला तरी त्याचा जो कोणी आहे ना रिलेटिव्ह रानडे तो मात्र फ्रॉड आहे आणि त्याची मेडिकल औषधांची कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये त्याने फ्रॉड केलेला होता. मागच्या वेळेस आपणच त्याला बाहेर काढलाय त्यातनं, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. आणि इकडे भूमीला आता फोन आलेला असतो. अथर्व म्हणत असतो की भूमीताई अगं महत्त्वाचं आहे, डॉक्टर आलेले आहेत आणि तुझं काय झालेलं आहे, काय म्हणतायत ते डॉक्टर, यायला तयार आहेत ना, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. भूमी म्हणत असते की अथर्व मी त्यांना खूप बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण ते डॉक्टर ऐकायलाच तयार नाही आहेत, मी माझे प्रयत्न चालू ठेवत आहे. अथर्व मात्र सांगत असतो की भूमिताई आत्ताच डॉक्टर येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही डॉक्टर संकर्षण यांना घेऊन या, तरच हे सगळं सॉल्व्ह होईल, असं भूमी सांगत असते. आणि त्याचबरोबर डॉक्टर संकर्षण यांची भेट होणं गरजेचं आहे, असं इकडे भूमीला अथर्वचं म्हणणं असतं. भूमी मात्र म्हणत असते की हो मी प्रयत्न करते. इकडे डॉक्टर हे आहेत ते हवालदारांशी बोलत असतात आणि त्याचबरोबर ते म्हणत असतात की मला तुमच्याशी बोलायचं होतं, त्या गोष्टी झालेल्या आहेत. आणखी काही जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज तुम्ही माझ्याशी तिथे तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला सगळे डिटेल्स द्यायला तयार आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणते की थांब अथर्व, मी तुझ्याशी नंतर बोलते, असं म्हणत फोन कट करते. कारण ते डॉक्टर येताना तिला दिसत आहेत. त्यामुळं भूमीने आता ठरवलेलं आहे की डॉक्टरांची भेट घ्यायची आहे. तर आता त्या हवालदार साहेबांनी डॉक्टरांना बाहेर आणलेलं आहे आणि आपली भेट होऊ शकते हा अंदाज भूमीला आलेला असतो. आणि म्हणूनच तर भूमीने अथर्वचा फोन ठेवलेला आहे आणि धावतच ती आता इकडे डॉक्टरकडे निघालेली असते. नेमका वॉचमन तिथं नसतो आणि भूमी तिथं आलेली असते. तेव्हा सिक्युरिटीला बोलावून लगेचच डॉक्टर विचारू लागतो की हे सगळं काय चाललंय, मी तुम्हाला सांगितलंय ना तुम्ही यायचं नाही इथं, असं म्हणत तो भूमीला बोलत असतो. परंतु इकडे वॉचमन म्हणत असतो मॅडम मी तुम्हाला किती वेळा सांगतोय, तुम्ही काय ऐकत नाही आहे. तेव्हा हवालदार साहेब म्हणतात की हो साहेब ऐका ना एकदा, म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घ्या. तर इकडे डॉक्टर लगेच संकर्षण विचारतो तुम्ही ओळखता का यांना. तेव्हा इकडे तो सांगत असतो की हो मी ओळखतो, एकदा त्यांचं बोलणं ऐकून घ्या, मीच त्यांना थांबायला सांगितलेलं आहे. इकडे मग आता भूमी बोलायला सुरुवात करते आणि भूमी
घडलेला प्रसंग जो आहे तो सांगत असते. भूमीचा सांगण्याचा अर्थ असा असतो की काहीही झालं तरीही माझा आकाश जो आहे तो दोषी नाही आहे, त्याने काही केलेलं नाही आहे, त्याची काही चूक नाही आहे. परंतु इकडे आकाशच्या बाबतीत लवकरात लवकर त्याच्यावरती उपचार होणं गरजेचं आहे, असं भूमी डॉक्टरला सांगत असते. डॉक्टरांना म्हणत असते की प्लीज तुम्ही आकाशला बरं करा. तेव्हा डॉक्टर मात्र पाहत असतात. म्हणजे आता डॉक्टरांच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं काय चाललेलं आहे. इकडे भूमी महाजन नक्की कशासाठी आलेले आहेत ही गोष्ट आता डॉक्टरांना कळलेली असते, आणि तेही फक्त आणि फक्त आई योगेश्वरीच्या कृपेने. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर संकर्षण म्हणत असतात की नाही, मी तुमच्या नवऱ्यावरती उपचार करणार नाही. तेव्हा भूमी म्हणत असते की तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकत आहात. तेव्हा तो म्हणत असतो की मी माझ्या कर्तव्याला चुकत नाहीये, पण जेव्हा कधी मला असं वाटेल की मी माझ्या कर्तव्याला चुकतोय तेव्हा मी इथे या सर्व गोष्टी करेल, माझी डॉक्टरकी सोडून देईल, पण मी तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन करणार नाही, अशा भाषेमध्ये डॉक्टर संकर्षणने सांगितलेलं आहे. आणि भूमी जी आहे ती आता हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. ती येत असते तेवढ्यातच पौर्णिमा जी आहे ती रागिणीला फोन करते, आणि पौर्णिमा रागिणीशी बोलत आहे. रागिणीला म्हणत आहे की आत्ताच डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, आई आपल्यासाठी गुड न्यूज आहे, आकाश हा गेलेला आहे, आकाश देवाघरी गेलेला आहे, अशी गुड न्यूज इथे पौर्णिमाने दिलेली असते. आणि रागिणी खुश झालेली असते. हे सगळं भूमीच्या कानावर पडतं. तेव्हा मात्र भूमीला धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.